माझे नाव कौस्तुभ आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचपल्ली आहे. मी शिरीष कुमार यांच्या वीरगाथांविषयी माहिती सांगणार आहे. तेवढाच तो शिरीष कुमार गांधीजींच्या चले जाव चळवळीत सहभागी झाला. एकदा त्याच्या आजीने हाक मारले, शिरीष येतो का लाडू ओढायला? तेव्हा शिरीष म्हणाला, आजी आज शाळेत मला लवकर जायचे. आज 9 सप्टेंबर. गांधीजींच्या चले जाव चळवळीला 1 महिना पूर्ण झालाय. आम्ही झेंडा घेऊन मिरवणूक करणार आहोत. तेव्हा आजी म्हणाली, इंग्रज जातील का या देशातून? शिरीष म्हणाला, त्यासाठी आम्ही वाटेल ते करू किंवा मरू. आजी म्हणाली, पहिलं लाडूवर. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी कार्यक्रम होता. पण शिरीष घड्याळात 11 वाजता तडकन उठला आणि आजी जातो ग म्हणून निघाला. शाळेत मुलं जमली होती. शिरीष येताच मुले त्याच्या भोवती जमली. एकाने माहिती दिली, ते बघ पोलीस, सरकारने मिरवणुकीत झेंडा न्यायला बंदी घातली. तेव्हा शिरीष म्हणाला, पोलीस काय करतील? फार तर लाठीमार करतील, नाहीतर मिरवणूक उधळून लावतील. एवढंच ना, पण आपण भ्यायचं नाही. आपण या देशाचे शूर शिपाही आहोत. त्याने शिरीषने सर्व मुलांना गोलाकार उभा केला. एकाच्या हातात झेंडा दिला. पोलिसने झेंडा हिसकवायला सुरुवात केली, पण त्या मुलाने दुसऱ्याच्या हातात झेंडा दिला. दुसऱ्याने तिसऱ्याच्या हातात झेंडा दिला. त्यामुळे पोलीस चिडून निघून गेला. मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक शाळेजवळ पोहोचली आणि त्यात मुलीही सामील झाल्या. मिरवणूक कोर्टाजवळ पोहोचली. शिरीषने भाषण द्यायला चालू केले, तेवढ्यात लाठीमार चालू झाली. काही मुलं धीटपणे उभे होते. शिरीष विजेप्रमाणे उभा झाला आणि म्हणाला, मुलींवर काय गोळ्या झाडत आहे? माझी छाती उघडी आहे. अधिकाऱ्याने चिडून गोळी झाली. चिमुकलं बाळ शिरीष जमिनीवर पडला. स्वातंत्र्याचं अमृत मिळावं म्हणून त्याने आपले प्राण अर्पण केले. पाणी पाणी स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली. याचे तात्पर्य असे की आपण या भारताच्या प्रगतीसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे आपण काही केलं तर हा भारत प्रगत होईल. धन्यवाद.